सुस्वागतम. महाराष्ट्राच्या गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पण नेमका कार्यक्रम कोणता असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना? हो, बरोबर उर्मिला. खरंच आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श रयतेचा राजा असा जो मापदंड जगासमोर ठेवला, त्या मापदंडाला अनुसरून त्याचा कळसाध्याय करणाऱ्या राजांचं स्मृती शताब्दी वर्ष आपण साजरं करतो आहोत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मुंबई कॅम्पस अर्थात कीर्ती महाविद्यालय, जयश्रीबेन कोठारी बिझनेस स्कूल आणि नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समारोह. मी रुपाली बोरीकर आणि मी उर्मिला सरकार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 2 एप्रिल 1894ला छत्रपती शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. लोकमान्य टिळकांनी केसरीमधून त्यांच्यावर अभिनंदनपर लेख लिहिला. ते लिहितात, आजचा दिवस सर्व महाराष्ट्रीयास आनंदाचा तर खरंच, पण त्याहूनही कोल्हापूरच्या प्रजेस कपिला षष्ठीचा अपूर्व योग आहे. प्रजाहिताचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस, कोल्हापूर गादीचे राजे शाहू महाराज यांच्या रूपाने एक क्रांतिकारी राजा लाभला. राज्य सुधारायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, हे जाणणारे राजश्री लाभले. केली. 1894ला पुण्याला आल्यावर राजांनी संस्थेला खास भेट दिली. आज आपली संस्था महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मानाच्या स्थानी विराजमान आहे. तब्बल 57 शैक्षणिक शाखांची उभारणी करत गेली 137 वर्षे दर्जेदार शिक्षण देण्याच्या कार्याला वाहून घेतले आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक राष्ट्राची गरज म्हणून नवनवीन विद्याशाखांची उभारणी संस्थेने केली आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी, आपटे या द्रष्टाधुरीणांनी संस्था स्थापन केली आणि राजाश्रय दिला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी. आजही त्यांची 4थी पिढी तहहयात अध्यक्ष आहेत. लोकोत्तर संस्थापक आणि रयतेच्या राजांशी ऋणानुबंध असा सुवर्ण मिलाप असलेली आपली संस्था. या ज्ञानगंगेचे आपण एक घटक आहोत याचा खूप आनंद होतो आणि सार्थ अभिमानही वाटतो. राजर्षींविषयीची आमची कृतज्ञता, आदर, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या हेतूने त्यांची स्मृती शताब्दी आम्ही साजरी करत आहोत. आता राजश्रींना जाऊन 100 वर्ष होत आहेत. राज्य करणे म्हणजे केवळ अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणं नव्हे, तर गरीब रयतेस सुखी व समाधानी राखणे हे होय. याची जाणीव असणारे राजश्री शिक्षणाने आणि विदेश पर्यटनाने त्यांची ही दृष्टी अधिक विशाल झाली. सूर्यप्रकाश जसा सगळ्या प्रदेशाला व्यापून टाकतो, तसं महाराजांचं व्यक्तित्व, कार्य अनेक अंगांनी महाराष्ट्रात भरून राहिलं आहे. असा एकही प्रांत नाही ज्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला नाही. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, शेतीविषयक या सर्वत्र प्रांतात त्यांनी रोवलेली बीजे आज विशालकाय महावृक्ष बनले आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, विकसित केलेली स्थळं, विकसित झालेले समाज बांधव, धरणे, तलाव, थिएटर आज बोलायला लागले तर 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 काय, हे सगळे बोलायला लागले तर किती सुंदर कल्पना आहे रुपाली. तो काळ आपण परत आणू शकत नाही, पण ते विशाल मन, त्यातले विचार, भावना आपल्याला समजतील, आपल्याला अनुभवता येतील. कोल्हापूरची वरदायिनी असा ज्याचा उल्लेख केला जातो ते राधानगरी धरण. व्यावसायिक पिकं घेणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे आणि दुष्काळावर मात करणे हे सगळंच सुकर झालं. आज हिंदुस्थानात अनेक धरण प्रकल्प भूमी सुजलाम सुफलाम करत आहेत. मी कोण कळेलच, अगदी काही वाक्यातच. राजर्षी शाहू महाराजांच्या यशस्वी कारकिर्दीचं एक कायमस्वरूपी स्मारक म्हणजे मी. कोल्हापूर जिल्ह्याला वरदायिनी असं ज्याचं वर्णन केलं जातं तेच मी, राधानगरी धरण.
एका पत्रात महाराज म्हणाले होते, माय लाईफ's वर्क विल हॅव बीन डन वेन आय कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. म्हणूनच माझा जन्म हा राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीचं एक स्मारकच आहे. 1902च्या सुमारास महाराज इंग्लंडला गेले असताना तिथल्या लोकांच्या सोयीसुविधा पाहून त्यांना ही कल्पना सुचली. कोल्हापूरला परतल्यावर माझं निर्माण होणं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, पण थांबतील ते राजश्री कसले. जलधारांनी कोसळणारा तुफान पाऊस, पण काळी संपन्न जमीन मात्र तहानलेली. लहान तलाव, विहिरी, जुन्या तलावांच्या दुरुस्तीची कामं महाराजांनी केलेली. पण मनात खोलवर दडलेला विचार उफाळून वर आलाच. आपली सत्ता, साधन सामग्री, इंग्रजांशी असणारे आपले चांगले संबंध याचा लोकांच्या भल्यासाठी उपयोग करून घेतला. अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्यांनी लांबी, रुंदी, उंची मोजून माझं निर्माण होणं पक्क ठरलं. आणि 1919 नोव्हेंबरमध्ये माझ्या बांधणी कार्यास सुरुवात झाली. माझ्या जन्मासाठी 2 कालवे हवे होते आणि तेही कमी पडले तर दूधगंगा नदीवर आणखी एक बांधारा बांधायची महाराजांची तयारी होती. आपली नैसर्गिक साधन सामुग्री नीट उपयोगात येत नाही याची खंत महाराजांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते माझ्या बांधणी कार्यास सुरुवात झाली. म्हणूनच तलावाला त्यांचेच नाव देण्यात आले, लक्ष्मी तलाव. लेकीच्या नावाने, राधाबाईंच्या नावाने तलावाशेजारी एक नगरी वसवण्यात आली व त्यास त्यांचेच नाव देण्यात आले, राधानगरी. आज जे तलावाचे आणि माझे नाव आहे ना, ते हेच. मला फार आनंद झाला होता खुद्द अक्कासाहेबांचं नाव मला मिळाल्याचा. खोदाईचे काम वेगाने सुरू होते. धरणाला चांगला पाय लाभला होता. दगडाच्या खाणी खोदल्या गेल्या, रेल सुरू झाली, चुना काढण्याच्या गिरण्या काढण्यात आल्या. ह्या साऱ्याला साधारण 1 वर्ष गेलं. मला कळतच नव्हतं माझं रूप कसं असेल, माझा उपयोग कसा होणार. अनेक अडचणी पार करत धरणाचे बांधकाम कार्य सुरूच होते. आणि 1919 साली प्राथमिक स्वरूपाचे धरण बांधून पूर्ण झाले. कच्च्या बांधारातील पाणी शेतीला सोडले जाईल. पण 1922 राजश्री गेले. माझा जन्म राजश्री हयात असताना झाला नाही. त्यांचे स्वप्न उराशी घेऊन आता मला ते पूर्ण करायचे होते. माझे जनक गेले. वाटलं सगळं संपलं. पण 1946 ते 1957च्या काळात धरणाचे बांधकाम कार्य पूर्ण झाले. मला खंत ह्या गोष्टीची वाटत होती की माझे मूर्त स्वरूप पाहण्यासाठी राजश्री आज हयात नाहीत. भूमी सुजलाम सुफलाम करण्याचे त्यांचे स्वप्न तर मला पूर्ण करायचे होते. अव्याहतपणे काहीही न बोलता आणि त्यांचं लेकरू ते करतं आहे. ऊसाची लागवड सुरू झाली. साखरेचे कारखाने काढण्यात आले. कारखानदारीमुळे खेळ, मनोरंजन, शिक्षण यासारख्या सोयी उपलब्ध झाल्या. कारखानदाराच्या हातात पैसा खेळू लागला. माझ्याद्वारे वीज निर्मिती सुरू झाली. कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी सारख्या जिल्ह्यांना मी प्रकाशमान करून टाकले. मला ऊर्जा देणाऱ्या, मला निर्माण करणाऱ्या राजश्रींचं स्वप्न मी त्यांच्या रयतेला प्रकाशमान करून पूर्ण करत होते. याचा मला सार्थ अभिमान आणि आनंदही वाटतो. मत्स्यशेती, मासेमारी विकसित झाली.
दळणवळण वाढल्यामुळे उद्योगधंद्याच्या सोयी उपलब्ध झाल्या. राजा, तुझी प्रजा आता स्वातंत्र्यात आणि सुखात नांदत आहे. फक्त कष्ट करावे लागतात, ते तर लागणारच. हरित क्रांती आणि उद्योगधंद्यांमुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तुमचे स्वप्न साकार झाले आहे राजश्री, तुमचे स्वप्न साकार झाले आहे आणि माझा जन्म सार्थकी लागला आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी शेकडो कर्तबगार व्यक्ती उदयाला आल्या. महाराजांनंतरही कितीतरी पिढ्या या वसतिगृहांनी घडविल्या. बहुजन समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून उचलून वर काढण्यासाठी महाराजांनी ज्या अनेक योजना केल्या, त्यातली वसतिगृहांची निर्मिती सर्वात प्रभावी ठरली. राम राम पाहुणं, राम 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 राम. कवा आलासा? आता निवांत बसा बघा आणि माझ्या जन्माची कहाणी ऐका. राज राज तुम्ही बी आलायसा? महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी निर्मिती, वय क्रांतिकारीच म्हणावं लागल. यामुळं माझा जन्म झाला. कुणामुळं? यासाठी पुढाकार घेणारं कोण होतं आणि यासाठी नेमकं कारण काय घडलं सा? असे लई प्रश्न तुमसनी पडले असतील बघा. मी म्हणजे विक्टोरिया मराठा बोर्डिंग, विक्टोरिया मराठा बोर्डिंग. 1899ला वडगावचा पांडुरंग चिमाजी पाटील मॅट्रिकची परीक्षा पास झालता. छत्रपतींना कळताच त्यांनी बोलिवलं. त्याच्या पुढील शिक्षणाची, राहण्याची जेवण समधी चौकशी केली. जात पात मांडणाऱ्या समाजात त्यासनी काय त्रास झाला हे ऐकून महाराज उदास झालं. पांडुरंगाला जवळ बोलावून महाराज म्हणालं, तुमच्या पुढील शिक्षणाची सर्व व्यवस्था आम्ही करतो सा. राजर्षींचं विचारचक्र सुरू झालं आणि पक्क ठरवून शान ते कामासनीच लागलं. पुण्याचं न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोखले यांच्या संग चर्चा केली. त्यासनी पण त्यांची कल्पना लई आवडली. मराठा समाजातील थोरा मोठ्यानं बोलिवलं आणि तो दिस उजाडला. ह्यो भाग्याचा दिस म्हणजे 18 एप्रिल 1901. या दिवशी माझा जन्म झाला. राजर्षी तुमच्यासारख्या द्रष्टा राजानं ही संस्था निर्माण केली आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं बघा. आमचं पहिलं विद्यार्थी म्हणजे पांडुरंग चिमाजी पाटील, पुढं थोर कृषी तज्ञ पिशी पाटील म्हणून प्रसिद्ध झालं बघा. नावात मराठा असलं तरी सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. याप्रमाणे सर्व जातीतील, जमाती आणि धर्मातील पोरासनी माझ्याकडं या परवानगी होती. तुमची कल्पना अंमलात आली तेव्हा महाराष्ट्रात कुठं बी असं बोर्डिंग नव्हतं बघा. माझा पाया भक्कम राहावा म्हणून तुम्ही आर्थिक तरतूद करून ठेवला सा. 550 रुपये वार्षिक अनुदान, 2000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न मिळल एवढा जमीन जुमला आणि 47,000 रुपयाची स्थायी देणगी तुम्ही दिलासा महाराज. आजच्या काळातील बाजारभावात त्याचा विचार केला तर करोड आणि अब्ज पण कमी पडतील बघा. आणि दुसरं म्हणजे आजच्या काळातील त्याचे आर्थिक मूल्यांकन न केलेलंच बरं, कारण तो छत्रपतींच्या कार्याचाच अपमान होईल. माझा प्रयोग यशस्वी झाला, पण तेवर तुम्ही नाही थांबलासा. तळागाळात शिक्षण पोचायचं तर समधीच शिक्षण धारेत याय पाहिजे. समध्या जातीतील, जमातीतील आणि धर्मातील लोकांनी तुम्ही एकत्र केलं. त्या समाजाचं पुढारीपण त्या समाजाला दिलं
मग ते बी खुश होऊन बघा कामासनीच लागलं. आणि बघता बघता जैन, इंडियन, ख्रिस्ती, सुतार, कोष्टी, वैश्य अशी 20हून अधिक वसतिगृह राजर्षी तुमच्याच मुळे स्थापन झाली बघा. ही चळवळ कोल्हापूरच्या राजाची नव्ह तर लोकांची चळवळ झाली आणि हिचा प्रसार पुऱ्या महाराष्ट्रात झाला बघा. वसतिगृह चळवळीचंच एक पोर म्हणजे भाऊराव पाटील पुढं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून प्रसिद्ध झालं. त्यांनी रयत शिक्षण संस्था उभी करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही ज्ञानगंगा पोचवली बघा. मोहमिडन एज्युकेशन सोसायटी तुम्ही सुरू केली सा आणि मुसलमान पोरांसाठी बोर्डिंग हाऊस पण उभारलं सा. कोल्हापूर संस्थानात हा एक वेगळाच प्रयोग झाला. तुमच्यावर टीका बी लई झाली. जात पात न मानणारं तुम्ही जातवर बोर्डिंग का केलं सा. पण टीकाकारासनी तुमची दूरदृष्टी कळलीच नाही बघा. तुमचा विचार लई मोठा होता. प्रत्येक जातीतील पोर आपापल्या जातीतील वसतिगृहात जाऊन राहील आणि शिकल. जात पात बुडणार नाही म्हटल्यावर आईबाप पण त्यासनी तिथं धाडतील. पोरं शिकणं महत्वाचं. पोरं शिकली की जातपातीचा फोलपणा त्यासनी कळल. हा लई मोठा आणि पुढचा विचार राजर्षी तुमचा होता बघा. प्रत्येक जातीतील स्वाभिमानाचा उपयोग तुम्ही शिक्षणाच्या प्रसारासाठी केला. थोर कृषी तज्ज्ञ पी.सी. पाटील, शिक्षण तज्ज्ञ जे.पी. नाईक, लोकनेते बाळासाहेब देसाई, कॉम्रेड मिरजकर अशा अनेक विद्वान वेगवेगळ्या क्षेत्रात चमकले बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, कला क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात नेतृत्व करणारी मंडळी आमच्याकडे शिकली. याचं सर्व श्रेय तुम्हाच मिळतं राजर्षी. जसं इंग्लंडला मदर ऑफ पार्लमेंट म्हणतात तसंच आपल्या कोल्हापुरासनी मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस हा लौकिक राजर्षी तुमच्यामुळेच प्राप्त झाला. अनेक विद्वान, नेते, तत्वज्ञ आमच्याकडं शिकलं, वाढलं आणि घडलं. हा मान आमासनी तुम्हामुळेच मिळाला राज. माणसाप्रमाणेच तुम्ही संस्थाना आणि वास्तूना मोठं केलं सा. स्वातंत्र्यानंतर विक्टोरिया गेलं आणि शाहू मराठा बोर्डिंग असं माझं नाव झालं बघा. राज, आज मी कृतकृत्य आहे. तुमच्या नावाची पाटी मिरवताना ऊर अगदी अभिमानानं भरून आलाय सा. ऊर अगदी अभिमानानं भरून आलाय सा. नागपूरच्या बहिष्कृत समाजाच्या परिषदेत भाषण करताना राजर्षी म्हणाले होते, देशाची म्हणजे देशबंधूंची सेवा करणे, जनी जनार्दन शोधणे व पाहणे हाच खरा धर्म आहे. खरंच बोले तैसे चाले असा हा राजा. एकदा संस्थानातला एक हत्ती मेला. तुरुंगातील सगळे कैदी त्याला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा राजे रथातून चालले होते. रथ थांबून खाली उतरले आणि हत्ती ओढायला मदत केली. आव कोण म्हणावं आम्ही स्वतःला? भटक, हिंदुस्थानी का इथलं मूळ रहिवाशी? हे समज तुम्हासनी नाही कळणार बघा.
माणूस म्हणून जगणं आणि हक्काचा रहिवास आमासनी दिला आपल्या राजानं. वय आपलं राजर्षी साऊ छत्रपतीनं. काय र अशा चोऱ्या माऱ्या का करतसा? तुरुंगात जायची हौस आहे वय तुम्हासनी? तुरुंगाची हौस कुणाला असेल व? मग चोऱ्या माऱ्या का करतासा? जगण्यासाठी करतोय की. मग काही उद्योगधंदा का करीत नाही सा? अव ऐका नव, अव पक्षी धरतोय बघा, पण त्यावर पोट नाही भरत. दुसरा कुठला उद्योगधंदा येत बी नाही. आणि आमचं नाव कान फाट्या आमासनी कुणी जवळ बी उभं करीत नाही. आमासनी कोण नोकरी देणार बघा? अरे म्हणून काय दुसऱ्यांची घरं फोडशील का रे? जगण्यासाठी दुसरं काय करायचं? पोटापुरतं मिळालं असतं तरी चोरी मारी कशाला करतोस आम्ही? पोटात भुकचा डोंब उठला की टक्कुर फिरतया आणि मग जगण्यासाठी असली धडपड करतो या राजा. आम्ही जगण्यासाठी असली धडपड करतो या. भास पारध्यांच्या उत्तरानं तुम्हासनी आमचं जगणं कळलं. अव मग तुम्ही आमासनी तुमचं विश्वासू सेवकच करून घेतला सा. आमच्या आयुष्याची गाडी रिळावर येण्यासाठी तुम्ही बघा ध्यासच घेतला सा. चोरासनीच पारेकरी नेमण्याचा मोठा विक्रम तुम्ही केला सा. आमासनी पोटाशी धरलं, पदरी बाळगलं, उघडपणं आमची पाठ राखण केली. व तुम्ही आमासनी माणूस म्हणून जगाया दिलं. माणूस म्हणून जगाया दिलं. आम्ही तुम्हासनी देव मानतो. आम्ही तुम्हासनी देव मानतो. अहो आमचे फाटके कपडं, मळकट कपडं, पण त्याकडे नाही तुम्ही पाहिला. शुद्ध अंतःकरण आणि निष्ठा तुम्हासनी लई महत्वाची वाटली बघा. रस्त बांधणी, रस्त दुरुस्ती, धरणाचं बांधकाम, विहिरीची खुदाई, शिकारीला नेणं, अशा कामासनी आमासनी ठेवला बघा. एक नवीनच प्रयोग समद्यासनी सामावून घेण्यासाठी तुम्ही केला राज. एका वर्षात एका पावसात पडतील अशी घरं बांधाया आमासनी लावलं. आणि आमच्या हातासनी कामाची आणि कष्टाची सवय लावली बघा. कामाची आणि कष्टाची सवय लावली. अव तुमची सर्माची प्रतिष्ठा सांगणारी बांधापाडा योजना राबवली सा. आणि आमची जिंदगानीच बदलून गेली बघा राज. आमची जिंदगानीच बदलून गेली. माणूस जन्मानं कधीच गुन्हेगार नसतो. माणूस जन्मानं कधीच गुन्हेगार नसतो. तो परिस्थितीनं होतो हा, यावर तुमचा ठाम विश्वास होता राज. म्हणूनच कोरवी जमातीतल्या इरापासनी तुम्ही तुमच्या पदरी बाळगलं. त्याच्या जमातीतल्या समध्यासनी शिकारीच्या ताप्यात घेऊन जिंगलात शिकारीला नेलं. एवढंच नाही राज, जिंगलात तुमच्या बरोबर पंक्तीला जिवायला बी बसवलं. भटक्या विमुक्त जमातीसनी तुम्ही एक केलं सा. डोंबारी लोकासनी नोकरी देऊन त्यांची भटकंती थांबवली. राजपूत मंगलसिंगाची आचाट ताकद बघून त्यासनी तुम्ही शेतीच्या राखणीला ठेवलं राजा. त्याच्या समध्या समाज बांधवासनी सोनतळी कॅम्पाच्या माळ रानावर घर बांधून राया जिमीनी दिलासा. राज आज भी तो भाग रजपूतवाडी म्हणूनच प्रसिद्ध आहे. 1871च्या इंग्रजी कायद्यानं 3 तारांच्या खुल्या तुरुंगात
आमासनी डांबलं जायचं. वय खुल्या तुरुंगात लई यातना भोगत होतो आम्ही, लई यातना. मार सोडीनं लई लोकांचा जीव बी गेला सा. बरं आमासनी आमच्या जागी कधीच नाही डांबलं. लांब दुसऱ्या राज्यात नेऊन तिथं डांबायचं आणि तिथलं हिथं आणून डांबायचं. परक्या परदेशात कैदी उठाव करणार नाहीत अशी योजना होती बघा. लई त्रास भोगला आम्ही, लई त्रास भोगला. पण राज, आम्ही बी माणूस आहोत, आम्हाला बी जगण्याचा हक्क आहे हे तुम्ही जाणलासा राजा, तुम्ही जाणलासा. आमचा स्वाभिमान, आमची अस्मिता राजा तुम्ही जागी केलीसा. आणि मग समध्या पुढारलेल्या समाजासंग आमासनी जोडलासा. फासे पारधी, कुचकोरवी, माकडवालं, डोंबारी, कोल्हाटी, कोरवी आमच्या समध्या जमाती पुढं आल्या, शिकल्या आणि मुख्य समाजाच्या प्रवाहाशी जोडल्या गेल्या, बांधल्या गेल्या. तर राजा फकस्त तुमच्यामुळं, फकस्त तुमच्यामुळं. भटक्या विमुक्त जमातीसनी तुम्ही आईच्या मायेनं प्रेम दिलं आणि पित्याच्या वात्सल्यानं त्यावर माया केली. अव राज, आईची माया आणि पित्याचं वात्सल्य फक्त देवाच्याशीच एकरूप झालेलं असतं यावं, फक्त देवापाशीच एकरूप झालेलं असतं यावं. आमची प्रगती हे तर तुमच्या सामाजिक क्रांतीचं झळझळत रूप आहे बघा. जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का, लाचारी आणि भटकेपण यात जगणारं आम्ही. पण राज, हा जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकून माणूस म्हणून जगण्याचं, माणूस म्हणून मोकळा श्वास घेण्याचा अधिकार राजा तुम्ही दिलासा. आमासनी मोकळा श्वास घेण्याचा अधिकार राज तुम्ही दिलासा. फकस्त राज तुम्ही दिलासा, तुम्ही दिलासा. नारिकेल समकारा दृश्यंते पिही सज्जना. नारळ बाहेरून टणक कणखर असतो, पण त्यामध्ये अमृतमय जल असतं. राजश्रींच्या अंतःकरणात रसिकत्वाचा झरा अखंड झुळझुळत होता. कोल्हापूर आज कलापूर म्हणून ओळखलं जातं. त्याची पायाभरणीही अशी झाली. नमस्कार, मी महाराष्ट्रातील कला. मला ना आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि एका वेगळ्या विषयावरती माझं मनोगत मांडायचं आहे. त्याला कारणसुद्धा तसंच आहे. महाराष्ट्रातील सर्व कला प्रकारांना प्रोत्साहन देणारं असं कोल्हापूर शहर आणि त्याला कलाश्रय देणाऱ्या राजर्षींचंच म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचं स्मृती शताब्दी वर्ष. राजे, कलेच्या प्रेमापोटी आपण बडोद्याच्या अल्लादिया खान साहेबांना दरबार गवई म्हणून नेमलात आणि एका सोनेरी सांगीतिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आश्रय देऊन तुम्ही जणू संगीताचं विद्यापीठच प्रस्थापित केलं. केसरबाई आणि मोगूबाई यांना गायनाचे धडे देण्यासाठी तुम्ही अल्लादिया खान साहेबांना मनमोकळी परवानगी दिलीत. देशातील अनेक कलाकारांना, महान गायकांना आमंत्रित करून तुम्ही त्यांच्या मैफिली आयोजित करायचात. करवीर ही संगीताची आणि तालासुरांची भाग्यवान नगरी ठरली ती तुमच्याचमुळे. वेगवेगळ्या घराण्यातील गायकांना आमंत्रित करून तुम्ही त्यांची संमेलन भरवायचात. देवल क्लब ह्याच वेळेला प्रसिद्धीस आला. तुम्ही लहान आणि मोठा कलाकार असा कधीही भेदभाव केला नाहीत. ख्याल, ठुमरी, लावणी, मृदुंगवादन, तमाशा ह्या सगळ्याच कलांकडे
तुम्ही अगदी प्रेमाने आणि आदराने पाहिलं. मग भजनी गायक असू देत किंवा गवळण गाणारे, सगळ्यांनाच ममत्वाने प्रेम दिलं. आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांच्या एका काव्याचा संदर्भ तुमच्या विचारांशी जोडता येईल. वय वंश धर्म भाषा यांना न ठाव काही, वय वंश धर्म भाषा यांना न ठाव काही, क्रीडांगणी कलांच्या हा भेदभाव नाही, क्रीडांगणी कलांच्या हा भेदभाव नाही. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजे आपणच. मराठी रंगभूमीवरील नाटककार केशवराव भोसले यांच्यावर आपण पुत्रवत प्रेम केलं. नारायण राजहंस यांचा अभिनय पाहून आणि गायन ऐकून आपण भविष्यवाणी केली, हा पोरगा फार मोठा होणार, जागतिक कीर्तीचा ठरणार. आणि ते खरंच झालं. तो मुलगा पुढे जाऊन बाल गंधर्व म्हणून प्रसिद्ध झाला. अल्लादिया खान साहेबांना त्यांना गायनाचे धडे द्यायला सांगून त्यांची गायन कला वाढवलीत. आणि उजव्या कानाचा बहिरेपणा घालवण्यासाठी त्यांना तर सरळ मिरजेलाच धाडलं कानाचं ऑपरेशन करून घ्यायला. केशवराव भोसले यांच्या मानपमान नाटकाचा प्रयोग हा कोल्हापुरातच ठरला. त्यावेळी मात्र भामिनीला भरजरी शालू आपणच पाठवून दिलात. कलाप्रेमी आणि उदार अंतःकरण असणारे आपण राजे. पण केशवराव नावाचा संगीत सूर्य जेव्हा मावळला तेव्हा आपले डोळे अश्रूंनी भरून आले. गोविंदराव टेंबे आणि दत्तोपंत भोसले यांच्या नाटक कंपनीला सुद्धा तुम्ही सर्वोत्तपरी सहाय्य केलं. कोल्हापूरच्या खासबाग मैदानात पॅलेस थिएटर उभारलं. तुमच्या अंतःकरणात रसिकत्वाचा झरा तर अखंडच वाहत होता. आनंदराव पेंटर यांच्या महाराष्ट्र सिनेमागृहाचे उद्घाटन आपल्याच हस्ते झाले. मंगळवार पेठेतली जागा त्यांना देऊन तुम्ही त्यांना महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करायला मदत केलीत. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना तर तुम्ही फ्रान्सला पाठवायला तयार होतात त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी. पण मराठी चित्रपटसृष्टीचे दुर्दैव, दुर्भाग्यच म्हणावं लागेल की चित्र बोलके होण्याआधीच तुमचं निधन झालं. चित्रपट आणि नाट्यसृष्टी ह्याचबरोबर आपण चित्रकलेला सुद्धा प्राधान्य दिलं. आबालाल रहिमान यांना दरबारी चित्रकार म्हणून नेमलात आणि दत्तोपंत साळवी या चित्रकाराला तर बंगल्यात ठेवून घेतलं. त्यांनी कोल्हापुरात कला संस्था खूप चांगली चालवली. तुमची कृपादृष्टी तर त्यांच्यावर होतीच. त्यांना थोडे पैसे मिळावेत म्हणून तुम्ही त्यांना जपानी टाटू शिकवायला पाठवलं आणि चक्क त्या काळी त्यांनी 7,000 स्त्रियांच्या आणि 5,000 पुरुषांच्या हातावर वेगवेगळे चित्र काढले. राजे, आपण तर पट्टीचे शिकारी होतात आणि कोल्हापूर शहर चित्ता शिकारीसाठी खूप प्रसिद्ध होतं. बहिरी ससाणा शिकार तंत्र आपणच विकसित केलात. आपण पट्टीचे शिकारी होतात राजे, पण वन्य पशूंच्या संरक्षण आणि संवर्धन ह्यासाठी आपण अत्यंत दक्ष होतात. शिक्षण, कला, पशूंचे संरक्षण आणि संवर्धन ह्याचबरोबर आपण मल्लविद्येलाही प्राधान्य दिलं. कोल्हापूर हे मल्लविद्येच्या क्षेत्रात आजही अग्रगण्य आहे. कलेचे असे एकही क्षेत्र नव्हते ज्यात आपण लक्ष घातलं नाही. तुम्ही रोवलेलं कलाबीज हे कोल्हापूरच्या मातीत तर चांगलंच रुजलं आणि त्याचं पुढे महाराष्ट्रात आणि देशात वृक्ष झालं. तुम्ही प्रजेच्या जीवनाशी एकरूप होणारे, त्यांच्या सुखदुःखात मन मिसळून वागणारे, आपुलकीने त्यांचा विचार करणारे, त्यांच्या गुणांचा गौरव करणारे
आपल्यासारखे राजे आपणच. आज महाराष्ट्रात चित्रपट, चित्रकला, संगीत, नाट्य, मल्लविद्या या सगळ्याच कला उत्कर्षाला पोचलेल्या आहेत आणि या सगळ्या कलांमध्ये नवनवे उपक्रम होत आहेत. पण या सगळ्या कलांच्या मुळाशी मशागत करणाऱ्या आपल्या कलासक्त मनाला माझा पानाचा मुजरा. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत तर समाजाचा रोष नेहमीच पत्करावा लागतो. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा मोडणं तसं सोपं काम नसतं, पण राजर्षींनी हे काम निकराने केलं. स्त्री शिक्षण, स्त्री उद्धार, जातीभेद निर्मूलन, सामाजिक क्षमता अशा कामांची यादी खूप मोठी आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत तर नेहमीच दुसऱ्यांच्या घरात माझ्या नको अशी धारणा आहे. राजर्षींनी मात्र स्वतःच्या घरापासूनच सुरुवात केली. स्वतःच्या विधवा सुनेला ज्या पित्याच्या मायेने जपलं, त्यातून जे आदर्श व्यक्तित्व घडवलं ते म्हणजे राजकुमारी इंदुमती राणीसाहेब. 1 2 3 1 2 3 जमलं. दिवाणजी, या पोरीला मला पारखायचं आहे. तिला प्रश्न विचारा. हो. मला बोका शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय? भाटी. थांब हो. आता तुला असा प्रश्न विचारतो ना की तू बघ. विचारा. चमचा या शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा. दिवाणजी, जगतापांची ही कन्या जमुना आमचे राजकुमार शिवाजी यांची पत्नी म्हणून आम्हास पसंत आहे. जून 1917 माझं लग्न झालं. वय 11 वर्ष. एकशे 3 वर्षांपूर्वी पतीसोबत बोलण्याची फिरण्याची परवानगी मला आपले राजश्री, माझे आबा, माझे सासरे यांनी दिली होती. माझा चुणचुणीतपणा, गोड लागवी बोलणं, हुशारी ह्याचं खूप कौतुक होत होतं. माझ्या सासूबाई लक्ष्मी राणीसाहेब ह्यांच्या प्रेमाने तर मी नाहून निघत होते. पण का कोणास ठाऊक माझं हे सुख नाही हो टिकलं फार दिवस. संसार, घर, मुलं या सगळ्या विषयी कळायच्या आतच नियतीने मला खूप मोठा धक्का दिला. 6 जून 1917 ते 12 जून 1918 1 वर्ष 6 दिवसांनी माझा संसार संपला. हातातला चुडा गेला, गळ्यातलं डोरलं आणि दागिने गेले. नाकातली नथ गेली. कुंकू गेलं.
तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ह्या कुठल्याच दागिन्यांचा मोह मला कधीच नव्हता हो. पण पांढऱ्या कपाळाची कपाळ करंटी अशा शब्दांनी माझी संभावना व्हायला लागली. मी पुरती भांबावून गेले. माझं वय तरी केवढं, अवघं 12 वर्ष. मला किती अशी समज असणार हो. आता मी सुनेचं काय करू अशी चिंता असणारे माझे आबा ह्यांनी मला शिकवायचं ठरवलं. अहो, जवळजवळ सगळ्यांनीच ह्या गोष्टीला विरोध केला. घरंदाज मराठा कुटुंबातील मुली शिक्षण घेत नव्हत्या, तिथे विधवा सुनेला शिक्षण केवळ अशक्य. राणी साहेब तर म्हणाल्या, शिक्षणाने मुली बहकतात, वडीलधाऱ्यांचा अनादर करतात, त्यामुळे शिक्षण देणं कदापिही शक्य नाही. मी भेदरलेली, घाबरलेली एका कोपऱ्यात रडत बसलेली. रडणं तरी एवढं का असतं आणि माझा राग तरी एवढे का करतायत सगळे, हेच मला तेव्हा कळत नव्हतं. पण माझ्या शिक्षणासाठी कडवा विरोध असतानाही आबांनी मला शिकवायचं ठरवलं. ते म्हणाले, तोफखाने, मी बापूसाहेबांचाही विचार घेतला, माझं ठरलं. राणीसाहेबांचं शिक्षण काही झालं तरी थांबवीत नाही, काळजी करू नका. तिचा संरक्षण करता दुर्दैवाने हरपला. त्याची जागा अमोल ज्ञानाने भरून निघू दे. भवानी माता माझ्या सुनेचं कल्याणच करील. तोफखाने, बापूसाहेब, आता माझ्या मनाला आराम वाटेल. 5 शिक्षक मला शिकवायला नेमले आणि राजवाड्यातलं सुखी ऐश्वर्य संपन्न आयुष्य सोडून मी सोनतळी कॅम्पमध्ये राहायला गेले. आता मी एकटी पडू नये म्हणून माझ्यासोबत आणखीन 4 जणी सोनतळी कॅम्पच्या आश्रमशाळेत राहायला आल्या. एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन, भार्गवराव नावाचे शिक्षक एकदम रागीट आणि विक्षिप्त. पण तेव्हाही आबा म्हणाले, जोवर माझ्या सुनेला ते उत्तम विद्या देत आहेत तोवर त्यांनी मला मुजरा नाही केला तरी चालेल, उलट मीच त्यांना मुजरा करेन. आणि आबांनी हा शब्द शेवटपर्यंत पाळला. अहो, माझं आणि आबांचं नातं हे सासरे आणि सून असं कधीच नव्हतं. ते बाप आणि लेकीचं होतं. त्यांनी माझ्यावर फक्त माया नाही केली, त्यांनी अक्षरशः मला घडवलं. त्यांनी सांगायचं आणि मी तसं वागायचं हे माझं ठरलेलं होतं. आबा, मला एक गोष्ट आठवते हां. एकदा माझ्या गाडीसमोरून एक मुलगा जात होता आणि त्याला वाचवताना माझी गाडी उलटी झाली. मग काय, ड्रायव्हर काका खूप घाबरले. मी सरपटत बाहेर आले आणि आधी मैत्रिणींना ओढून बाहेर काढलं. ही बातमी तुम्हाला नेहमीप्रमाणे कळाली. तुम्ही आलात आणि उलट मलाच म्हणालात, तुम्ही चालवायची गाडी, त्याला का बसवलं ड्रायव्हिंगला? बिचारा नवखा आहे. जाती भेदापलीकडची माणुसकी आणि सहानुभूती तुम्ही मला शिकवलीत. माझी जराही चौकशी केली नाहीत तुम्ही आबा. मळलेले कपडे, झालेल्या जखमा, ह्या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि मला ड्रायव्हिंग करायला लावलं. पुढे पॉवर हाऊस जवळ उतरवलात आणि निघून गेलात. आबा, तुम्ही परीक्षा घेत होतात ना माझी? हे मला नंतर कळालं. मी कठीण प्रसंगात कसं वागायला हवं हे तुम्ही मला शिकवत होता. आबांनी सगळे गुण मला दिले आणि मी ते भरभरून घेतले. जणू त्यांचाच विचार ते मला जगायला शिकवत होते. अहो,
प्लेगच्या साथीत माझं वय ते केवढं, पण संपूर्ण घराच्या औषधोपचारांची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, एवढा त्यांचा विश्वास होता. आबांचं एक पत्र आहे माझ्याकडे, प्राणापेक्षा जपून ठेवलंय मी. थांबा हा, तुम्हाला वाचून दाखवते. चिरंजीव इंदुमती राणीसाहेब यांची. सप्रेम लोभाची वृद्धी असावी हे विनंती. एक दिवस रायबागेस राहून आज सकाळी पुण्यास आलो. इथे 2-4 दिवस काम आहे. बहुतेक आज चिरंजीव सौ संपन्न ताराबाई राणीसाहेब महाराज आपल्या सासूस भेटण्यास रुकडीस जातील. रोजचे रोज सदूला रुकडीस पाठवून सासूबाईंचा समाचार आणवीत जावा. त्यांना ताप येत असल्यास, तब्येतीस बरे वाटत नसल्यास रोज सकाळी 6 वाजता रुकडीस जाऊन 9 वाजता परत यावे. अभ्यास चुकवू नये. संबंध सोनतळीस तुझ्याशिवाय कोणीच नाही. सर्व जोखीम तुझवर आहे. मामाही नाहीत व सौ सेनापती साहेबांचे कुटुंब नाहीत. सौ सेनापती अक्कासाहेब व मामा सासूप्रमाणे मानले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यांनी धमकावले तरी तू धमकावून घेतले पाहिजेस असे मी तुला नेहमी सांगत आहे व तूही त्याप्रमाणे वागत आहेस, याबद्दल मला आनंद वाटत आहे. अशीच तुला परमेश्वर सद्बुद्धी देवो व हल्ली तू माझ्या आज्ञेत वागत आहेस त्यापेक्षा अधिक आज्ञेत वागण्याची बुद्धी देवो. सौ सेनापती अक्कासाहेबही नाहीत. सौ सेनापती अक्कासाहेब व मामा यांना तुझ्या खुशालीचे पत्र शेटबाळास लिहित जा. घोड्यावर बसताना अगर गाडीत बसताना दंगा करून कोणाला पाडू नकोस. जेवतेवेळी सर्व मुलींचा समाचार घेत जा. सर्व मुलींनी व नोकर लोकांनी तुझ्यावर प्रेम करावे अशा रीतीने त्यांना वागवीत जा. कळावे. सप्रेम लाभाची वृद्धी असावी. आबांची खूप इच्छा होती मला डॉक्टर करण्याची. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी मला दिल्लीला नेलं. जनाना मेडिकल कॉलेजच्या प्रमुखांना ही तुमची भावी विद्यार्थिनी अशी ओळख करून दिली. एवढंच नाही, तिथे माझ्यासाठी मोठा बंगलाही खरेदी केला त्यांनी. पण माझं भवितव्य काही वेगळंच होतं. नियतीने माझ्यावर अजून एक क्रूर डाव टाकला आणि पुढच्या 6 महिन्यातच 6 मे 1922 मध्ये आपले राजश्री, माझे सासरे, माझे आबा देवाघरी गेले. आबा 5 मेच्या रात्री मी तुमच्या समोरून जराही हल्ले नव्हते. आबा आजाराने गंभीर रूप धारण केलं होतं आणि तुम्ही मात्र इतरांना धीर देत होतात. तुमच्या आज्ञेनुसार सबनीस दिवाण साहेबांनी मुंबईहून कोल्हापूरला तार केली. स्टार्ट इमिडिएटली विथ ड्राफ्ट सह निघा. आबा हा ड्राफ्ट म्हणजे माझ्या तरतुदींसंबंधी केलेलं तुमचं मृत्यूपत्र होतं ना आबा. मी घाबरलेली. तुम्ही ओळखलात आणि म्हणालात, इंदुमती, मला तुझ्या हातचं ताकातलं कोंबडं करून घालशील का ग? तुझ्या हातचं कोंबडं खाण्याची मला फार इच्छा झाली आहे बघ. मी गेले आणि आबा
तुम्हाला थोड्याच वेळात उलट्या सुरू झाल्या. घडा भरला असता एवढ्या रक्ताच्या उलट्या झाल्या. मी धावत तुमच्यापाशी आले आबा. आणि आबा बघते तर काय, तुम्ही मृत्यूलाही निर्भयपणे सामोरे जात होता. तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला, सबको सलाम बोलो. आम्ही सगळे निशब्द. कोल्हापूर केंद्रात मॅट्रिकच्या परीक्षेत मी दुसरे आले. पण माझं हे यश पाहायला माझ्यासोबत माझे आबाच नव्हते हो. अहो, आबा गेल्यावर मी मॅट्रिकच्या परीक्षेला बसूच नाही असाच प्रयत्न सगळ्यांनी केला. धमक्याही दिल्या. पण राजाराम महाराजांनी माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेची कोल्हापूर केंद्रावर खास व्यवस्था केली. दिल्लीला मेडिकल कॉलेजला जाण्याचं माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. नाही लढू शकले मी त्या नकाराशी. नाही होता आलं मला डॉक्टर. शिक्षणामुळे तुझी बुद्धी जसजशी विकसित होईल तसतसे तुझे विचार अधिकाधिक उदात्त होत जातील. म्हणून अभ्यासाची हेळसांड करू नकोस. तुला सुशिक्षित विदुषी करावे अशी माझी फार इच्छा आहे. आबा, आबा तुम्ही आहात? आबा कुठे आहात तुम्ही? हो, तुमच्या आवाजाचे असे भास मला सतत होत असतात. आबा, 1923 मध्ये मी इंदुमती हॉलमध्ये राहायला गेले. ती कायमची आश्रमवासी म्हणूनच. तिथे केंद्रिक नावाच्या वृद्ध स्त्रीची माझी सहचारी पालक म्हणून नेमणूक झाली. त्या माझ्या सहचारी, पालक आणि शिक्षक बनल्या. आबांनंतरचं जे निखळ प्रेम आणि आईची माया मिळाली ती केंद्रिककडूनच. आधार देऊन संकटांवर मात कशी करायची हे त्यांनी मला शिकवलं. अहो, माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेला असलेला विरोध त्यांनी सहज मोडून काढला. आता केंद्रिक नाहीत, पण त्यांच्या आठवणी आहेत. सोबत पुस्तकांची साथ आहे. आणि हल्ली वनिता समाजमध्ये जाऊन मी टेनिस आणि बॅडमिंटन सुद्धा खेळते. चांगले जात आहेत हल्ली दिवस. अहो, आबांच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल मात्र सांगायचं राहूनच गेलं. 50शीला आल्यावर आबा, 50शीला आल्यावर मी ललिता विहार, गृहशास्त्र शिक्षण संस्था, गृहिणी महाविद्यालय, औद्योगिक कला भवन, पूर्व प्राथमिक, मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स, अध्यापिका महाविद्यालय आणि बालक मंदिरांची उभारणी केली. ह्यात 10-12 वर्ष गेली. अर्थात तुमच्या सगळ्या कामापुढे माझं हे काम फारच छोटं आहे आबा. पण गरजू स्त्रीने परावलंबी राहू नये ही दृष्टी मी ठेवली. आबा, तुम्हाला माझं हे काम नक्कीच आवडलं असेल ह्याची मला खात्री आहे. ह्या शेवटच्या काळात थोडी आर्थिक चणचण आहे, पण आबांनी त्याग आणि संयम शिकवला ना, तो कामी येतोय. इन्कम टॅक्सच्या प्रसंगात मात्र खूप मनस्ताप झाला. आता राजघराणी करपात्र ठरली. खरं तर
माझ्या पतींच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेची मी हक्काने वारसदार होते. तसं हातकणंगलेच्या मामलेदारांनी मला पत्रही पाठवलं होतं. पण मी काय, ते पत्र घेतलं आणि छत्रपतींकडे पाठवून दिलं. आबांचा शिरस्ता मी कायम पाळला. आपल्याकडचे आहे ते सर्व द्यावे, मी सगळ्यावर उदक सोडलं. आणि आबांनी दिलेला शिरस्ता मी पुढे पाळला. बाल गंधर्व केशवराव भोसले आणि इतर नामवंत कलाकारांच्या मूळ आवाजातल्या ध्वनिफिती मी HMV कंपनीला दिल्या. आता हे मूळ आवाज संपूर्ण महाराष्ट्रात भरून उरले आहेत. आबा, तुम्ही नक्कीच आनंदित असाल आबा. अहो, तुमच्या शिकवणीने माझं जगणं तेजोमय झालंय आबा. नाट्य, संगीत आणि इतर कला ह्यांची आवड मी तुमच्यापासून शिकले आणि जोपासली, म्हणून माझं हे एकाकी जगणं सुसह्य झालं आबा. पण आबा, आता माझा अंतकाळ मात्र जवळ आलाय. जलाल नागिणींच्या फोडांना सुरुवात झाली आहे. औषधोपचारांनी पण काहीच फरक पडत नाहीये. पण आबा, ह्याचं मला जराही दुःख वाटत नाहीये. कारण आबा, माझ्या मृत्यूनंतर मी तुमच्यापाशी येणार आबा. ही इंदुमती, तुमची लाडकी लेक तुमच्या जवळ येणार. मग ह्या इंदुमतीला तुमच्यापासून कोणीच दूर करणार नाही आबा. ह्या इंदुमतीला, तुमच्या लाडक्या लेकीला तुमच्यापासून कोणीच दूर करणार नाही आबा. तुमच्यापासून कोणीच दूर करणार नाही. कोणीच दूर. जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ व भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन हे कोल्हापूरला गेले असता म्हणाले, कोल्हापूरची 3 वैशिष्ट्ये आहेत: ज्ञानतीर्थ शिवाजी विद्यापीठ, वात्सलतीर्थ अंबाबाई आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक देवी इंदुमती. पवित्रतेची चालती बोलती मूर्तीच जणू इंदुमती देवीच्या रूपाने करवीर क्षेत्री वावरत होती. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते या भगवद्गीतेतील वचनाची प्रचिती त्यांच्याकडे पाहून येत होती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराजांचे वर्णन करताना म्हटले आहे, नव्या युगातील सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष, गनिमी काव्याने विरोधकांची हाडे खिळखिळीत करणारा राष्ट्रसेवक आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग. सागराला घागरीत भरता येणार नाही, सूर्याचे तेज ओंजळीत पकडू शकणार नाही, तद्वत राजर्षींचे कार्य 1-1.5 तासात उलगडून सांगता येणार नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तो प्रयत्न केलाय. मराठी सत्तेचे राजे आणि त्यांची आठवण, त्यांच्या वैभवशाली कार्यकर्तृत्वाची ओळख करून घेताना पोवाडा हा असायलाच हवा. शाहीर पिराजी नाईकांनी लिहिलेल्या पोवाड्याने आणि राजर्षींच्या रेखाटल्या जाणाऱ्या सुंदर चित्रकृतीने कार्यक्रमाची सांगता करतोय. हा कार्यक्रम सादर करणारे गायक कलाकार आहेत मयुरी परब, पूजा मेस्त्री, तनिषा कांबळे, नंदिनी सुतार, साहिल बोहड, पार्थ तारी, यश सलागरे यांना संगीताला साथ दिलेली आहे. जॉय रुमडे तबला, अजय रणपिसे कीबोर्ड, प्रसन्न सावंत ढोलकी, हितेश नावळे साईड रिदम, चित्रकार सुजल ठाकरे. राणी इंदुमती मृण्मयी सुपल, राधानगरी धरण प्राध्यापिका अपेक्षा, बोर्डिंग स्कूल डॉक्टर अनिता बोबडे आणि आमी आदिम माधुरी जोग.
महाराष्ट्रातील कला प्राजक्ता आजगावकर, तांत्रिक सहाय्य डॉक्टर मिलिंद जोग, सूत्रसंचलन आम्ही रुपाली आणि उर्मिला, आणि कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन माधुरी जोग. या माहितीसाठी वापरलेली संदर्भ पुस्तके: इंदुमती राणीसाहेब, लेखक कृगो सूर्यवंशी, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, संपादक डॉक्टर जयसिंगराव पवार, लोकराजा शाहू छत्रपती, प्राध्यापक अजित पाटील, नव्या दिशा नवे चिंतन डॉक्टर नारायण कांबळे, व्यंकट बलांडे, डॉक्टर संजय शिंदे. नेहमीच आमच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणारी, आमच्या पाठीशी उभी राहणारी आपली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ही संस्थेचे पदाधिकारी तसेच कीर्ती महाविद्यालय, NMITD, JSKB या मुंबईतील शाखा व स्थानिक व्यवस्थापन समिती मुंबई यांचे मनपूर्वक आभार. विशेष आभार राणी इंदुमतीच्या प्रवेशासाठी श्रीयुत प्रमोद पवार यांचे, ज्यांनी शाहू महाराजांचा आवाज दिला, तसेच श्रीयुत विजय केंगरे यांचे, ज्यांनी दिवाणजींचा आवाज दिला, तसेच दृश्यचित्रण सहाय्य श्रीयुत प्रवीण साळकर यांचे आभार. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाची सांगता पोवाड्याने व राजर्षींच्या रेखाटल्या जाणाऱ्या सुंदर चित्रकृतीने करतोय. मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा. राजर्षी शाहू छत्रपती, राजर्षी शाहू छत्रपती, करवी राजपती, श्रेष्ठ नृपती, श्रेष्ठ नृपती. समाजवादाचा करून प्रजात दीन दुबळ्यांचा केला उद्धार. राजनवे शेतकरी मी म्हणणार, सुदाम्याचे पोहे आवडीने फार, तसा श्रीकृष्ण हसत खाणार. तसा शाहू प्रभू आमचा दिलदार, शेतकऱ्याची झुणका भाकर खाणार. जनतेला झाला प्राणाहून प्यार, म्हणून प्रभू शाहू देव अवतार जी, म्हणून प्रभू शाहू देव अवतार जी, म्हणून प्रभू शाहू देव अवतार जी. समाजातील विषमता नष्ट होण्याचा शिक्षण हा मूळ पाया आहे, म्हणून शाहू महाराजांनी सर्व जमातीसाठी महाराजांनी अनेक ठिकाणी बोर्डिंग स्थापुनी मोफत शिक्षणाची केली सुरुवात. सोय अशी नव्हती कुठे भारतात, कोल्हापूर आघाडीला सर्वात जी, कोल्हापूर आघाडीला सर्वात जी, कोल्हापूर आघाडीला सर्वात जी. मुलाप्रमाणेच मुलीला, मुलाप्रमाणेच मुलीला शिक्षण स्त्रियांना पाहिजे देण्याला, पाहिजे देण्याला. असे वाटून शाहू राजास, असे वाटून शाहू राजास शाळा स्थापून शिक्षण देण्यास केली सुरुवात कोल्हापुरास जी, केली सुरुवात कोल्हापुरास जी, केली सुरुवात कोल्हापुरास जी. वेदोक्त शिक्षणाची मुभा दिली सर्वांना, पुनर्विवाहाचा कार्यदा महाराजांनी केला. आणि एक सांगतो सर्वांना, महत्वाची घटना तुम्हाला, आणि एक सांगतो सर्वाला, महत्वाची घटना तुम्हाला. शाहू महाराजांनी इंदोरला धनगर मराठा विवाह घडवून आणला जी, घडवून आणला जी, घडवून आणला जी.
मानव हीच एक जात खरी जगतात, ठेवा ध्यानात ठेवा ध्यानात. उच्च नीच भेद नाही कसला, समसमान हक्क सकला. शाहू महाराजांचा विचार असला हो जी जी. शाहू महाराजांचा विचार असला हो जी जी जी. शाहू महाराजांचा विचार असला हो जी 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 जी. अश्वारूढ शिवभाचा पुतळा उभा करण्यासाठी पुण्याला प्रिन्स ऑफ वेल्स लंडनला अशा ब्रिटिश सम्राटाला महाराष्ट्रात आणून त्याला युग प्रवर्तक शिवबाला आणि महाराष्ट्राच्या महापुरुषाला लाविला त्याला वाकून मुजरा करण्याला असा होता मत्सुदी शाहू राजा आपला जी जी. हो राजा आपला जी जी. हो राजा आपला जी 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 जी. ब्रिटिश व्हाईसराय दिल्लीला त्यानं सर्व संस्थानिकाला बोलाविले दिल्ली दरबाराला. त्यावेळचा सांगतो इतिहास सर्वांना जी जी. सांगतो सर्वांना जी जी. सांगतो सर्वांना जी 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 जी. भरजरी पोशाख करुनी हिरे माणिक मोती घालून जिरहा जिरर जी जी जी. एकाहून एक त्या स्थानी आले होते राजनटुनी हाजी. राजनटुनी हाजी जी. त्यात शाहू राजा घ्या ध्यानी साधा सुधा पोशाख करुनी गळ्यामध्ये माय भवानी कवड्याची माळा घालोनी शर्यष्टी बाणा मर्दानी 6 फूट उंचीला आणि असा शाहू राजा पाहुनी दरबार थक्क झाला पहात्या सानी जी जी. पहात्या सानी जी जी. पहात्या सानी जी 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 जी. शाहू महाराजांची प्रकृती आणि संतती तशीच संपत्ती त्रिसंगम इथे दिसणार. पुण्यवंत राज दैवी अवतार ऐका पोवाडा शाहीर गाणार जी जी. ऐका पोवाडा शाहीर गाणार जी जी. ऐका पोवाडा शाहीर गाणार जी 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 जी. शाहू छत्रपती राजाची दादा राजाची. शाहू छत्रपती राजाची दादा राजाची गा राजाची ताकद होती भीमाची दादा भीमाची. शरीर धिप्पड ते जाळ काळाचा करदंकाळ सहजासहजी तात्काळ ओढ 4 बैलाची ओढ 4 बैलाची दादा बैलाची गा बैलाची ताकद होती भीमाची दादा भीमाची. पटाईत घोडे स्वारात करवीराहून महाबळेश्वरात पोचले जाऊन 7 मोजा मजल किती मैलाची दादा मैलाची. मोजा मजल किती मैलाची दादा मैलाची गा मैलाची ताकद होती भीमाची दादा भीमाची. छत्रपती राजाची दादा राजाची ताकद होती भीमाची दादा भीमाची.
मस्त हाती समोर सामना देऊन झुंजण्यात, मस्त हाती समोर सामना देऊन झुंजण्यात, खेळ हा प्रसिद्ध जगतात हो. जिरा 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 जी जी, जिरा 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 जी जी, शाहू जैसिकून नवीन वसाहती स्थापून टुमदार, शाहू जैसिकून नवीन वसाहती स्थापून टुमदार, वाढविला धंदा व्यापार हो. जिरा 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 जी जी, जिरा 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 जी जी, जिरा 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 जी जी जी. मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा